जातीसाठी नव्हे, एका जातीसाठी नव्हे किंवा एका धर्मासाठी नव्हे, तर सर्वच्या सर्व जे घटक आहेत आपल्या देशातले त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे. तो दलित असो, सवर्ण असो, आदिवासी असो, मायनॉरिटी असो किंवा इतर कोणी घटक असो. आणि बाबासाहेबांचं तर आज माझ्यासारखे लोक उभे राहून उच्च शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिला, शिक्षण घेण्याचा अधिकार त्यांनी दिला. आणि म्हणून माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेले, एका मजुराच्या घरात जन्म घेतलेले लोक MBA सारखा हाय एज्युकेटेड कोर्स, ह्युमन राईट्स सारखा हाय लेवलचा कोर्स करू शकले. आणि इतक्यातच नव्हे तर त्यांनी अजून काही गोष्टी संविधानामध्ये अंतर्भूत केल्या, आणि त्या म्हणजे राईट टू फॉर्म युनियन्स, राईट टू फॉर्म ऑर्गनायझेशन, राईट टू फॉर्म पॉलिटिकल पार्टी. आणि त्यांच्या ह्या अंतर्भूत केलेल्या गोष्टींमुळे आज आम्ही युनियन्स बनवून मजुरांसाठी लढत आहोत. जवळपास महाराष्ट्रातल्या शुगर इंडस्ट्रीमध्ये 11 लाख मजुरांना न्याय मिळवून दिला, आणि गुजरातच्या शुगर इंडस्ट्रीमध्ये जवळपास 6 लाख मजुरांना न्याय मिळवून दिला. ते कोणामुळे? ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे. कारण त्यांनी घटनेमध्ये ज्या तरतुदी करून ठेवल्या त्या तरतुदींवर अंमलबजावणी आम्हाला आज करता येत आहे. आणि त्यांनी ती तरतूद करून ठेवली की या देशातील कोणत्याही नागरिकांना, दुसऱ्या नागरिकांना पॉलिटिकल पार्टी फॉर्म करायचा अधिकार आहे. आणि त्यांनी या तरतूद करून ठेवलेल्या तरतुदीमुळे आज आमच्यासारखे मजूर वर्ग भारत आदिवासी पार्टीसाठी पार्टी फॉर्म करून लोकसभेमध्ये आमचा एक खासदार आम्ही पाठवलेला आहे. 3 राज्यात आमचे 5 आमदार आहेत. मजूर वर्ग झोपडीचे आमदार आहेत. कोणामुळे? तर या महामानवामुळे. यांनी त्या तरतुदी केल्या नसत्या तर आज जरी आपण स्वतःला ओबीसी म्हणतो, अदर बॅकवर्ड कास्ट म्हणतो, पण ओबीसी वर्गासाठी आरक्षणाची तरतूद या महामानवामुळे. आणि म्हणून ईडब्ल्यूएसचा फॉर्म भरून आपल्याला काही आरक्षण, जे काही स्कॉलरशिप मिळत होती यांच्यामुळे आपल्याला मिळत होती. त्यांच्यामुळे आपल्याला विविध एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स मध्ये आपल्याला जागा मिळत होत्या, नोकऱ्या मिळत होत्या. मित्रांनो, जनरल खूप काही आहे, खूप गोष्टी आहेत, परंतु सांगायचं इतकंच आहे. माझा जन्म देता बाप जरी मजूर असला, जरी गरीब असला, तो माझ्यासाठी जास्त काही करू शकला नाही, पण माझा पालन करता तो बाप आहे. त्या बापाने ज्या तरतुदीच्या जोरावरती आपण या आवाज उठवून गोरगरिबांना न्याय मिळवून देत आहोत.